बिहार के कोने कोने तक पहुंचा देना है कुमार। खजाने बनाने का धंधा कर रहे हो, अपने मौसाई के बारे में कभी नहीं सोचा। कडधान्य भिजवणं फळे खातात आहे खाण्यापासून मिळतात जंगलात मिळतं बाजारात मिळतं बहुतेक नाही हे जंगलात असतं नाही हा स्टार आहे छान आहे एक नवीन खाद्यपदार्थ हा एक नवीन छान आहे बाळा आतमध्ये चहा होत गायचं काय बनवलं गायच्यामध्ये कांदा काकडी कोथिंबीर दही मीठ बिर्याणी खायची का दुसरा डिश काढा दुसरं का हे राहू दुसरं आणू पेपर डिश मधून द्या विक्रीला किती पाणीपुरी ना आणि शेवपुरी मंगेश ब्रह्मदंडे सकाळी ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य गुरुप्रसाद शिंदे सर यांना विनंती करतो की मान्यवरांचा आपण पुष्पगुच्छ देऊ या स्कूल कमिटीच्या वतीनं आणि या ग्रामस्थांच्या शिक्षक पालक
कमिटीचे सर्व सदस्य पाणी पुस्तकं आपल्याला लिहून मिळत आहेत. केंद्र शाळा चांगलं काम करते म्हणून मी एवढंच सांगेन की तुम्ही आता तुमच्या विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीची जोड द्या, त्यांना स्किलची जोड द्या. ते अत्यंत गरजेचं आहे आणि ते आतापासून सवय करा. आताचा जो पुढचा जमाना आहे तो रोबोटिक्सचा आहे. इनोव्हेशन आता दात साफ करायला पण रोबोट आलेले आहेत. आपण ब्रशने दात साफ करतो ना, रोबोटनेच ब्रश दात साफ करतो. ड्रायव्हरलेस कार तुम्ही आलेल्या बघितलेलं आहे, ते रोबोटचं ते उदाहरण आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता जिकडे तिकडे आता वापरली जाते. तुमच्या मोबाईलला तुम्ही टाकलं मला इथून स्वतःच आहे. अरे गुरु आहे, गीर गाई आहे, स्वतः तुम्ही बनवता. अरे एक प्युअर दुधावर मार्केटला तुम्ही बघितलं चावून झालं तुम्हाला दूध आईस्क्रीम काय काय वापरलं आणि सगळ्या गोष्टी कॅमेरा कॅच करतो आणि त्याचा आउटपुट दूध पावडर आहे आणि पिस्ता आहे, काजूगर आहे. तर आपण काय केलं पाहिजे होते ती पॅकिंग करते सील केलं. या गावचे सरपंच उपसरपंच त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या कृपया कल्पना द्या. पुढच्या स्पर्धेच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा तांत्रिक व्यत्यय येणार नाही याची आपण दक्षता घेणार आहोत. मी पुन्हा स्पर्धकांना विनंती करतो यासाठी एकदा कार्यक्रम सुरू झाला की कुठल्याही काय बदलचं नाव टोमॅटो काय अगदी नावाला वापरतो. टोमॅटो स्वस्त आहे बघा. तुझं नाव सांग. काय केलं पुढे काय पाक बनवला. त्याच्यामध्ये आम्ही गुलाबजाम बनवले, तळले व त्या पाकामध्ये किती वेळ लागतो? 1 तास. कशाला बनवलंय? चुलीवर की गॅसवर? हो दादा वेल घ्या. फ्रीज म्हटलं कापून होते. हां हां बरोबर. चिकन 65 सांग कसं बनवलीस, काय बनवलीस? काय बनवलं सांग ना. हे पदार्थाचं नाव सांग. काय बनवलं, कसं बनवलं? हॉटेलवर आहे का? पहिल्यांदा बनवतं. तू बनली नाही. या दिवसाचे हे कार्यक्रम नियोजित आहेत. उद्या याच रंगमंचावर
विजय स्पर्धा फोटो घ्या चला या नमस्कार काय साहेब दोन मिनिटं या ठिकाणी आदरणीय कार्यक्रमाचे उद्घाटक मॅडम घेऊन यायचं आणि ज्यांच्या हस्ते या वार्षिक स्नेह संमेलनाचं उद्घाटन होणार आहे ते सामाजिक कार्यकर्ते शिवसेना जिल्हा प्रमुख संजय जांभरे साहेब यांचं या प्रवेशद्वाराजवळ आगमन होत आहे. त्यांच्यासोबत सर्व सन्माननीय मान्य मुख्याध्यापक आदरणीय प्रदीपजी श्रावणकर सर या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ मान्यवरांचं स्वागत करताना आपण पाहत आहात. खरं तर आजच्या विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक जीवनामध्ये प्रेरणा देणं प्रोत्साहन देणं हे प्रत्येक कार्य आदरणीय प्राची इसवलकर त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राप्ती कट्टी मॅडम आणि सर्व मान्यवर यांना विनंती करतो की संजय जांभरे साहेब यांच्यासोबत भास्कर राणे सामाजिक कार्यकर्ते आणि सुनील पारकर इथे उपस्थित आहेत. त्यांचंही आपण स्वागत करतो. आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचे संचालक राजे आम्ही स्वागत करून त्यांनाही ते येण्याची विनंती करतो. आस्ताली पवार यांनाही विनंती. धन्यवाद. मी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की समोर बसावं. पालकांनाही विनंती आहे की फूड फेस्टिवल थोडा वेळ थांबा. उद्घाटन झाल्यानंतर आपण सगळ्याचा आस्वाद घेणार आहोत. कृपया सर्वांनी बसावं. या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि मान्यवर यांना मी विनंती करतो की आजच्या या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं आपण दीप प्रज्वलन आणि या ठिकाणी सरस्वती मातेला आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासोबत या गावच्या सरपंच प्राची इसवलकर सामाजिक कार्यकर्ते आणि युवक महिला प्रमुख सुकांत वरुणकर काळभैरव ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर गुरव विजय देसाई स्वप्नील गुरव डॉक्टर सचिन पारकर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राप्ती कट्टी त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे या ठिकाणी उपाध्यक्ष सर्व सदस्य या कार्यक्रमाचं करताना आपण आज खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर होऊन या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची प्रेरणा प्रोत्साहन द्यावं यासाठी हे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक करण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये या शाळेच्या प्रगतीसाठी पुढे जाण्यासाठी सदिच्छा देण्यासाठी उपस्थित आहे सर्व मान्यवर. दीप प्रज्वलन अर्थात या सोहळ्याचं उद्घाटन झाल्यानंतर करावं. आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत गाणका राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला DJ आसिफ SA या ठिकाणी आपण मुजरा करणार आहोत. मी पुन्हा एकदा संजय जांभरे साहेब यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खऱ्या अर्थानं आजच्या सोहळ्याचं उद्घाटन. निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आभारी महाराजांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाला मानाचा दुसरा.
धन्यवाद. मान्यवरांनी या ठिकाणी पुष्पार्पण केल्यानंतर मी फूड फेस्टिवलसाठी मान्यवरांना उद्घाटन करण्यासाठी विनंती करतो. आणि त्याचबरोबर या आजच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या या वाहतुकीची व्यवस्था व्हावी यासाठी आज या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं आणि सुकांत वरुणकर यांच्या हस्ते या स्कूल बसचं उद्घाटन होत आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान करण्यासाठी आणि इथल्या केवळ याच तालुक्यात नव्हे तर राजापूर तालुक्यातलेही विद्यार्थी 16-20 किलोमीटरहून दूर येतात. केवळ आणि केवळ या केंद्र शाळा खारेपाटण नंबर 1च्या शैक्षणिक प्रगतीला आज बहुसंख्य पालक या ठिकाणी येत आहे. त्यांना येण्याची व्यवस्था व्हावी यासाठी आज स्कूल बसचं उद्घाटन करून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला खऱ्या अर्थाने वापर करून शाळेकडे बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल व्हावा. पालक बहुसंख्येने या ठिकाणी यावे अशा सदिच्छा व्यक्त करून मी थांबवते. मी थांबवते. आज या वार्षिक स्नेह संमेलनाचं औचित्य साधून या ठिकाणी पहिल्या फूड फेस्टिवलचं उद्घाटन आदरणीय आजचे उद्घाटन 10 नंबर आपण 10 पासून सुरू करतो आहोत. या ठिकाणी 10व्या स्थानचं उद्घाटन किल्ले प्रतापगड पाहत आहात. आणि आज विशेष म्हणजे ह्या किल्ल्यांची नावं इथे देऊन या किल्ल्यांचं पावित्र्य आणि यानंतर किल्ले पन्हाळा सर्व मान्यवरांना विनंती आहे की किल्ले पन्हाळगडचं उद्घाटन आदरणीय संजयजी राणे यांना विनंती करतो की 8व्या स्टॉलचं उद्घाटन आपल्या हस्ते व्हावं. किल्ले विशालगड वास्तुकी राणे यांच्या हस्ते होत आहे. आपण पाहत आहात की कोकणाची खाद्य संस्कृती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रेझेंट केलेली आहे आणि खूप आनंद असा हा आपण घेत आहात. यानंतर 7व्या फूड फेस्टिवलचं उद्घाटन माता पालक संघाच्या आदरणीय प्रियांका माता पालक संघाच्या आदरणीय सध्या कोरेकर या ठिकाणी किल्ले विजयदुर्ग या फूड फेस्टिवलचं उद्घाटन करताना आपण पाहत आहात. किल्ले रायगड या फूड फेस्टिवलचं उद्घाटन करतील. शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटकर यांना विनंती करतो की किल्ले जतिरा या 4थ्या फूड फेस्टिवलचं उद्घाटन आपल्या विनंती करणार आहे की आपण 3ऱ्या फूड फेस्टिवलचं उद्घाटन करणार आहात. किल्ले शिवनेरी या फूड फेस्टिवलचं उद्घाटन आदरणीय माजी सरपंच रियाकत काझी सर करणार आहेत. आपल्याला विनंती करतो की आपण हस्ते या फूड फेस्टिवलचं रियाकत काझी सर इकडे बघा. इकडे लियाकत काझी 3ऱ्या फूड फेस्टिवलचं उद्घाटन केल्यानंतर मी काळानंतर अध्यक्ष मधुकरजी गुलाब यांना विनंती करणार आहे की आपण 3ऱ्या फूड फेस्टिवलचं उद्घाटन करणार आहोत. किल्ले खारेपाटण या खारेपाटण या गावामध्ये ऐतिहासिक मधुकर गुलाब या 3ऱ्या फूड
इकडे बघा इकडे बघा इकडे बघा किल्ले खारेपाटण तुम्ही येताच ना की उद्या किल्ल्याची नावं देवाने प्रचारामुळे गणरायाची परंपरा होती त्यांचाही खूप खूप आभार आहे त्यांच्या संकल्पनेने ह्या सगळ्या स्टॉलची उभारणी झाली त्या सगळ्यांना मानाचा मुजरा करून मी मान्यवरांनी थांबवतो थोडे पुढे पुढे या पुढे सरांची मेहनत आहे सगळे पालकांनी काढलेली द्या आणि ही स्पर्धा आहे याच्यात बक्षीस मिळणार आहे त्यानंतर थोडं 10 मिनिटं आपण विधान होणार आहोत आणि त्यानंतर मग पुढील स्पर्धा सुरू होते. मी या सोहळ्याचे उद्घाटन आदरणीय संजय
शब्द सुमनाने स्वागत गीतातून स्वागत करतील. एक वेगळं वातावरण आपण पाहत आहात. आपल्याला हा खारेपाटण गाव आणि या खारेपाटण गावातील ही आदर्श शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नंबर 1 या प्रशालेच्या शैक्षणिक प्रगतीला एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्याने मानाचा मुजरात करूया. तर अशी शाळा, असा माहोल, असं वातावरण पाहता खूप प्रगतीकडे घेऊन जाणारी ही शाळा आहे. या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं ज्यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन झालं ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय संजयजी आग्रे साहेब आपला बहुमोल वेळ देऊन इथे उपस्थित आहेत. शाळेच्या वतीनं, तमाम ग्रामस्थांच्या वतीनं मी ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य गुरुप्रसाद शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपल्या ह्या उपस्थितीनं या कार्यक्रमाचे उद्घाटन संजयजी आग्रे साहेब यांचं आपण स्वागत करतो आहोत. यानंतर या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय प्राची सरकर मॅडम यांना मी या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आदरणीय प्राप्ती कट्टी मॅडम यांना विनंती करतो की आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय सरपंच मॅडम इसवलकर यांचं मनपूर्वक स्वागत करावं. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक जे आलेले आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी इथे यावं. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना युवक जिल्हाध्यक्ष
सुकांत वरुणकर यांचंही आपण स्वागत करतो आहोत. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी डगरे इथे आलेले आहेत, त्यांनी विनंती आहे मी आदरणीय सुकांत वरुणकर यांचं स्वागत या ठिकाणी आपण करतो आहोत. मंगेशजी ब्रह्मदंडे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो सुकांत वरुणकर यांचं मनापूर्वक स्वागत करायचं. मी सचिन भालेकर यांना विनंती करतो की काळभैरव प्लसचे अध्यक्ष मधुकर गुरव यांचं स्वागत करावं. सचिन भालेकर यांना विनंती आहे. आदरणीय सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं आपण मनापूर्वक स्वागत करतो आहोत. त्याचबरोबर या विचारपीठावर सोसायटीचे संचालक आणि खारेपाटण गटविकासचे आदरणीय विजयजी देसाई सर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी संतोष पाटणकर सर यांना विनंती करतो की त्याचबरोबर या गावचे माजी सरपंच लियाकत काझी यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करतो आहोत. मी उमेशजी गुरव यांना विनंती करतो. उमेशजी गुरव या गावचे माजी सरपंच लियाकत काझी आपला बहुमोल वेळ देऊन उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना सदिच्छा देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भास्कर राणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सोबत या ठिकाणी सुनील पारकर उपस्थित आहेत, त्यांचे आपण स्वागत. या ठिकाणी सचिन भालेकर यांना विनंती करतो आदरणीय सुनील पारकर सर यांचं स्वागत करावं. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले आदरणीय सर्व मान्यवर डॉक्टर सचिन पारकर यांचे आपण स्वागत. त्यांचे आदरणीय संचालक राजनजी चव्हाण इथे रफीजी नाईक आलेले आहेत, त्यांनाही विनंती आहे कृपया स्वागत स्वीकारावं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रफीजी नाईक, प्रवीणजी लोकरे हे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही विनंती आहे की आपण स्वागताचा पुष्पगुच्छ या ठिकाणी घ्यावा. राजनजी चव्हाण आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचे संचालक राजनजी चव्हाण यांचंही स्वागत आहे. लोकरे साहेब आपणही या ठिकाणी आलेला आहात, आपलंही स्वागत शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक करत आहे. त्याचबरोबर फूड फेस्टिवलचं या ठिकाणी जे आयोजन केलं त्याचं परीक्षण करणारे हरिश्चंद्र सरमळकर सर आपला बहुमोल वेळ देऊन या फूड फेस्टिवलचं परीक्षण त्यांनी केलं. ते हरिश्चंद्र सरमळकर आणि आदरणीय किशोर कदम सर हे या ठिकाणी परीक्षणाची भूमिका त्यांनी बजावली. रंगावली आणि फूड फेस्टिवल यासाठी किशोर कदम. या ठिकाणी माजी सरपंच विद्याधर चिके साहेब या ठिकाणी सर स्वागत करतात. केंद्र प्रमुख साळीसचे आदरणीय गोपाळ जाधव सर इथे आलेले आहेत. त्याचबरोबर या स्टेजवरती आदरणीय कोरगावकर सर खारेपाटण यांना विनंती करतो यांनी कृपया स्टेजवर यावं. आदरणीय सूर्यवंशी केंद्र प्रमुख आणि श्रीराम विभूते तळे नंबर 1चे उपक्रमशील शिक्षक यांनी कृपया इथे यावं.